होते एक प्रदक्षिणा पूर्ण करते. 365 दिवसात 360 अंशातून जाते. म्हणजे दररोज किती अंश पुढे जाते? दररोज 1 अंश पुढे जाते. म्हणजे सूर्य पृथ्वी इथे असताना सूर्य तुम्हाला या ताऱ्याच्या बॅकग्राऊंडवर दिसतो. बरोबर. पृथ्वी इथे असताना सूर्य या ताऱ्याच्या बॅकग्राऊंडवर दिसतो. असं 365 जागी तुम्हाला 365 सूर्य त्या जागी दिसतो. त्या राशीमध्ये तेवढ्या अँगलवर दिसतो. आता हा जो मार्ग आहे पृथ्वीचा हा इलिप्टिकल आहे, सर्क्युलर नाही आहे. त्यामुळे त्याला 2 फोकल पॉईंट आहेत. सर्कलला एक सेंटर असतं, त्याला 2 फोकल पॉईंट आहेत. आणि सूर्य उत्तरेकडच्या फोकल पॉईंटला स्टेशन आहे. त्यामुळे दक्षिणेकडचा मार्ग पृथ्वीला कव्हर करायला 185 दिवस लागतात आणि उत्तरेकडचा मार्ग कव्हर करायला 180 दिवस लागतात. त्यामुळे सूर्य उत्तर गोलार्धात 180 दिवस असतो, 185 दिवस असतो आणि सूर्य दक्षिण गोलार्धामध्ये 180 दिवस असतो. म्हणजे दक्षिणेचे सगळे 6 महिने 30 दिवसाचे असतात आणि उत्तर गोलार्धातले 6 पैकी 5 महिने 31 दिवसाचे आणि 1 महिना 1 दिवसाचा आणि लीप इयरमध्ये तोही 31 दिवसाचा असतो. त्यामुळे पहिला महिना सोडला तर 2, 3, 4, 5, 6 हे 5 महिने 31 दिवसाचे असायला पाहिजेत आणि हे सगळे 30 दिवसाचे असायला पाहिजेत. पण ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ऑक्टोबर, डिसेंबर, जानेवारी, मार्च हे सगळी 31 दिवसाचे आहेत. तीच चूक आहे. ती चूक सुधारून सूर्याच्या भ्रमणाशी तंतोतंत जुळणारं कॅलेंडर हे भारतीय कॅलेंडर आहे. बरं.